टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं कोळी समाज जो आहे तो आमरण उपोषण करतो आहे। आमरण उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। गेल्या वर्षभरात जर आपण लक्षात घेतलं तर सातत्यानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोळी समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे आंदोलन करत आहेत। त्यांची मागणी आहे की जातीची प्रमाणपत्र जी आहेत ती इश्यू केली जावीत, तातडीने मिळावीत आणि सरळ साध्या सोप्या पद्धतीने मिळावीत। TC असेल किंवा जन्मतारखेचा दाखला असेल किंवा वडिलांचं जे काही निर्गम उतारा आहे, अशी जी कागदपत्रं आहेत त्या कागदपत्रांच्या आधारे मिळावं, याकडं सरकारचं दुर्लक्ष आहे। मराठवाड्यातली ही स्थिती आहे। अनेक मुलांची शिक्षण जे आहेत ते शिक्षण थांबलेलं आहे, नोकऱ्या थांबलेल्या आहेत, अडचणीतून पुढे जातोय कोळी समाज आणि म्हणून आंदोलन जे आहे ते सुरू आहे। 2 ते 3 जणांची प्रकृती खालावलेली आहे। 9वा दिवस आहे आणि तरी देखील प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आहे आणि आंदोलन सुरूच आहे। मला सांगा काय मागणी आहे तुमची? मुळात आमची मागणी जात पडताळणीची होती साहेब। आम्ही ज्या वेळेस आंदोलन केलो ते जात पडताळणीसाठी आंदोलन केलेले आणि जात पडताळणी आम्हाला 2012-13 पर्यंत जातीचे प्रमाणपत्र आमचे पडताळणी होऊन यायचे, महादेव कोळी आणि मल्हार कोळ्याच्या मराठवाड्यातल्या। परंतु आता 2013ला ज्यावेळेस ही बंद झालं, प्रक्रिया बंद झाल्यानंतर समितीनं फेटाळल्यानंतर आम्ही न्यायव्यवस्थेकडे मागणी केली। न्यायव्यवस्था आम्हाला देते जात पडताळणी आणि खऱ्या अर्थाने या बालाघाटमध्ये राहणारे, या 4 जिल्ह्यात राहणारे हे महादेव कोळी मल्हार कोळी हेच खरे आहेत। परंतु त्या मराठवाड्यातली महादेव कोळी आणि मल्हार कोळ्याची लोकसंख्या ग्राह्य धरून जे तिकडं 25 आमदार जे आदिवासीचे आमदार आहेत, जे आता आम्ही आदिवासी जे आमचे बंधू आहेत ते 25 आमदार आणि 5 खासदार यांचा रेटा आणि त्यांच्या षडयंत्रापोटी या मराठवाड्यामध्ये महादेव कोळी नाहीत आणि मल्हार कोळी नाहीत, हे राजकीय लोकप्रतिनिधीने केलेलं षडयंत्र आहे। आमच्या समाजाला संपवण्याचं षडयंत्र आहे। मुळात आम्ही आहोत आणि आमचे वंशज आहेत ते मुळात तिकडचे मराठवाड्यामध्ये महादेव कोळी हे पूर्वीपासून म्हणजे आहेत आणि हे सरकारमध्ये बसलेले आत्ता बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे सगळे अजित पवार, या सगळ्यांना माहीत आहे की या मराठवाड्यातलेच मुख्य आदिवासी आहेत, महादेव कोळी आहेत, मल्हार कोळी आहेत। परंतु ही माहिती असताना सुद्धा या मराठवाड्यातल्या महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांना संपवण्यासाठी हे महादेव कोळी नाहीत असं जाणीवपूर्वक आम्हाला बोगस संबोधित करून आम्हाला संपवण्याचं हे षडयंत्र आहे। राजकारणी लोकांना सगळं माहीत आहे। आता सत्तेत बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सगळं माहीत आहे साहेब, सगळं। आणि बावनकुळे साहेबाला एक कागद आता गेलेला आहे उपायुक्ताचा, 1950चा पुरावा ग्राह्य धरून इथे या मराठवाड्यातल्या महादेव कोळ्यांना कोळी ह्याच नोंदीवरून महादेव कोळी आणि मल्हार कोळीचं प्रमाणपत्र देण्यात यावं। अर्ध्या महाराष्ट्रामध्ये कोळी या नोंदीवरून महादेव कोळीचं प्रमाणपत्र मिळते, मल्हार कोळीचं प्रमाणपत्र मिळते, टोकरे कोळीचं मिळते, ढोर कोळीचं मिळते, डोंगरे कोळी समाजाचे ज्या उपजाती आहेत त्याचे प्रमाणपत्र जे आहे ते तातडीने इश्यू व्हावेत। अन्यथा महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये राहायला जाण्याची परवानगी द्या। महाराष्ट्रामध्ये राहून आम्हाला न्याय मिळत नाही, प्रमाणपत्र मिळत नाही, मुलांची अडचण होते, कुटुंबाची अडचण होते, नोकऱ्यांची अडचण होते आणि प्रसंगी पोटाची अडचण होते आणि म्हणून कर्नाटकात जायची परवानगी द्यावा, अशा प्रकारची उग्र भावना जी आहे ती या आंदोलकांची। मला सांगा काय प्रतिक्रिया तुमची? कसं आहे, गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी, सगळ्यात महत्त्वाचं हा लढा 40 ते 45 वर्ष झालं जर आमचा जातीचा प्रश्न सुटत नसेल आणि आमच्या जातीसाठी जर एवढं वाईट वेळ येत असेल तर या महाराष्ट्रात राहून काय उपयोग आहे? पूर्वी निजामाचं राज्य होतं, आपण निजाम राज्यातच होतो, मराठवाडा निजामाचाच भाग आहे। मग आम्ही भारतामध्ये निजामनंतर समावेश झाला मराठवाडा, पहिला आम्ही भारतात नव्हतोच। तर एकच म्हणायचं आहे, जर आम्हाला ह्या कर्नाटकाचा भाग म्हणजेच निजामाचा मराठवाडा भाग जर इथं जातीचं प्रमाणपत्र मिळत नसेल, सुरळीत व्हॅलिडिटी मिळत नसेल, तर मग महाराष्ट्रात राहून काय उपयोग आहे? सगळे महाराष्ट्राचे आम्हाला कुठल्याही सवलती नको। या राज्यपालांनी, या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरळ आम्हाला कर्नाटकात राहायची परवानगी द्यावी, असं आम्ही सरळ जाहीर सगळे ठराव ग्रामपंचायतीचे घेऊन आम्ही मागणी करणार आहोत। 85 वर्षाचे नागरिक आहेत जे या उपोषणामध्ये सहभागी आहेत, त्यांची प्रकृती खालावलेली होती, उपचार घेतला आणि पुन्हा आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। मला सांगा काय मागणी आहे? काय आमच्या महादेव कोळी प्रमाणपत्र आमच्या ह्या लेकरा बाळाला बिलाहाट मिळावं साहेब, ही माझी मागणी आहे। मी 40 वर्षानं मी अशिक्षित माणूस राहून उपोषण त्या लातूरला सुद्धा केलं, ह्या निलंगा तालुक्यात त्या नदीत केलं, त्या अहमदपूरला तलावात पडलं। कोळी समाजाचं जर प्रमाणपत्र मिळत नसेल तर मग कुठल्या जातीचं आवडेल तुम्हाला? मला ह्या शासनानं
ह्या महाराष्ट्रात जी बी कोळी सोडून दुसरी जात आहे ते कुठली बी दे म्हणावं. आमच्या आईबापानं आम्हाला जन्माला घालून कुणाच्या तुम्ही तर कोळ्याच्या म्हणून सांगितले आम्ही कोळी म्हणून मागतो. आणि ह्यावाला जर कोळी नाही ठरवायचं तर तेव्हाच्याच मनावर आम्ही कुणाला जन्माला ते तेव्हाच्याच मनावर देऊ. म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही कोळी आहोत, महादेव कोळी आहोत आणि म्हणून प्रमाणपत्र मागतोय. आणि जर सरकारला ते द्यायचंच नसेल तर मग सरकारने ठरवावं की आम्ही नेमके कोणत्या जातीचे आहोत. प्रश्न छोटा आहे पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं मोठा होत चाललेला आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.